नमस्कार. सलाम रायगडच्या ओपन स्पेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी राजेंद्र जाधव. आज रोहा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहेकरांचे विविध प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये नदी संवर्धन आणि नदीच्या बाबतीत स्वच्छता आणि नदीचं जे पावित्र्य आहे त्यासाठी अनेक वर्षे त्या तळमळीने काम करणारे आपल्या सर्वांचे परिचयाचे ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडक्याच माझ्यासोबत आहेत आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते सर्वांना परिचित आहेत की त्यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत. काका, तुम्ही नदी संवर्धनाच्या बाबतीत आज सुद्धा नाराज आहात आणि प्रत्येक वेळी काही ना काहीतरी तुमचं सोशल मीडियावर असतं की आज नदीकडे जर पाहिलं आपण, पांडुरंगशास्त्री आठवलेंनी नदीमध्ये स्नान केलेलं आहे किंवा अनेक त्यांच्या आठवणी तुम्ही सतत सांगत असतात. परंतु नदी संवर्धन एकीकडे छान झालेलं असताना तुम्ही ज्या समस्या मांडता की नदीचे दोन्ही काठ खूप अगदी विद्रुपीकरण झालेले आहे, घाण्याच्या अगदी डिगच्या डिग, प्लास्टिकच्या अगदी पिशव्याच्या पिशव्या पडलेला आहे. तर नेमकं आज निवडणुकीमध्ये सामोरं जाताना जे लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांनी भविष्यामध्ये नदीचं पावित्र्य आणि नदीचं संवर्धन नेमकं कसं झालं पाहिजे, तुमचं काय नेमकं मनात आहे की नदी मला इतकी सुंदर आणि पवित्र दिसलं पाहिजे? नमस्कार. चांगला प्रश्न विचारला. कुंडलिका नदी हा माझा एकट्याचा प्रश्न नाही, हा सगळ्या रोहेकरांचा, रोहा तालुक्यातील सर्व जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कुंडलिका नदीमुळे इथे औद्योगिकरणाच्या निमित्ताने लक्ष्मीची पावलं उमटली आणि त्या गोष्टीला आपण विसरत आहोत आज, कारण त्या नदीमुळे इथे घाटा औद्योगिक वसाहत आली. अनेक वर्ष ज्यावेळेला ह्यावरची म्हणजे प्रफुल्लचेट बाळटक्के नगराध्यक्ष असताना पर्यंत ह्या कुंडलिका नदीचं पाणी विना प्रक्रिया केलेलं पाणी आपण लोक पित होतो, वापरत होतो. घरगुती म्हणजे नळाला पाणी ते नदीचं येत होतं. तोपर्यंत नदी चांगली होती आणि आजच नदी का खराब झाली, आजच नदी का खराब झाली याचं प्रश्नाचं उत्तर त्यांनी आपल्याला नदी संवर्धन करून दिलेलं आहे. नदी संवर्धन झालं आहे म्हणजे काय, नदी संवर्धनाच्या नावाखाली त्यांनी नदीचं फक्त सुशोभीकरण केलं आहे. पण नदीचं संवर्धन ह्या शब्दाचा अर्थ प्रशासनाला कळलेलं दिसत नाही. संवर्धनमध्ये नदीचं रक्षण करणं, ती राखणं, जशी आहे तशी राखणं. परंतु आज रोह्यातून येणारं सांडपाणी सगळ्या गटारांमार्फत नाल्याला मिळतं आहे आणि ते नाले सगळे नदीत सोडले जातात आणि त्या नदीच्या नाल्यामध्ये कित्येक प्रकारची घाणेरडी. तुम्ही त्याच्यावर काय उपाय सांगू शकता? त्याच्यावर उपाय असा आहे की त्यांनी ते पाणी शुद्ध करावं. जे नाल्यामध्ये आहे, नाल्यामधून ते पाणी नदीत जात आहे ते शुद्ध करावं आणि लांब कुठपर्यंत सोडता येईल. आणि दोन्ही नदीकाठ आपण पाहिलं तर पूर्ण अगदी डिगच्या डिग घाणीचे पडलेलं आहे. दोन्ही काठावर नदीच्या दोन्ही भागांमध्ये गेलो तर ते नगरपालिकेने स्वच्छतेकडे गांभीर्याने कधी पाहिलंच नाही. तर आज जे लोकप्रतिनिधी जे सामोरं जात आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी, तर त्यांनी काय नेमकं करावं, काय अपेक्षा काय ते रोहेकरांचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय सांगू शकता? नाही, रोहेकरांचा प्रतिनिधी म्हणून असं सांगू शकतो की नदी स्वच्छ ही दर महिन्याला स्वच्छ झाली पाहिजे. त्याच्याकरता वेगळी योजना आखली पाहिजे, कामगार नेमले पाहिजेत. ती स्वच्छता, प्लास्टिकच्या पिशव्या, घाण वगैरे गोळा करण्याचं काम केलं पाहिजे. म्हणजे दुःख होतं ना हे सगळं पाहिल्यानंतर? पाहिल्यानंतर. शिवाय तिथे प्रातिनिधी करायला लोक जातात ज्यांची घरदारं नाहीत, पण इथे व्यवसाय करायला बाहेरून लोक आलेली आहेत. त्यांना दुसरं हे नाही, ठिकाण नाही, ते सकाळच्या वेळेला प्रातिनिधी करायला जातात. त्याला निर्बंध घातलं पाहिजे आणि नदीचं पाणी कसं स्वच्छ राहील, पवित्र राहील याच्याकडे प्रत्येक नगरसेवकांनी किंवा येणाऱ्या नगराध्यक्षांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या गोष्टी होण्यातल्या आहेत. वॉचमन ठेवा नदीवर, सतत 24 तास वॉचमन ठेवावा. कोण घाण टाकतंय, कोण नाही टाकत, किंवा CC कॅमेरा लावे. अनेक उपाययोजना करता येतील. पण ह्या नगरपालिका, हा लढा तुमचा कायम राहील. उद्या जरी कोणी नगराध्यक्ष आला कोणी ह्या प्रश्नासाठी तुम्ही सातत्य ठेवणार? हो. आणि दुसरा प्रश्न आपण बघतो की थोडा जरी पाऊस झाला तरी आज अष्टमीकडे जाणारा जो रस्ता आहे म्हणजे आपल्या अष्टमीच्या पुलाच्या पुढे पूर्ण अगदी तुडुंब पाणी भरतो. अगदी यावर्षी तर पावसामध्ये होडी चालवलेली आहे आणि तिकडनं रेल्वेकडून येणारा ब्रिज आहे, उड्डाण पूल आहे. तर हे सगळं खरोखर रोहेकर समाधानी आहे त्या सगळ्या विषयामध्ये? बिलकुल नाही, कारण गेल्या 7-8 वर्षामध्ये ज्या वेळेला अतिपर्जन्यवृष्टी होते त्या वेळेला 5-5 दिवस नदीचा प्रवाह रेल्वे स्टेशनकडे वाहत असतो आणि त्या प्रवाहामुळे रात्री अपरात्री ज्यावेळेला रेल्वे येते भरून आणि सणाचे दिवस असतात खरं म्हणजे, आणि रेल्वे गर्दीने खच्च भरलेली असते, पण त्यांना रोह्यात येता येत नाही, अष्टमीला येता येत नाही.
पण मग अशा वेळेला ते प्रवासी लोक काय करणार हा एक मोठा प्रश्न आहे. तर अष्टमीला अटॅच करून रेल्वे स्टेशनपासून रोह्यापर्यंत जर उड्डाणपूल झाला तर अतिशय म्हणजे प्रत्येक प्रवासी वर्गाची तर सोय होईलच, परंतु जे पाणी छोट्या पुलामुळे अडलं जातं आणि प्रवाह बदलतो नदीचा, तीही समस्या मिटेल. आणि छोटा पूल हा रद्द करून तिथे उड्डाणपूल केला तर प्रवासी वर्गाची उद्या निवडून येणारे नगराध्यक्ष यांच्याकडून ह्या दोन्ही प्रश्नांवर त्यांना तुम्ही काय सांगाल? कारण तुम्हाला कान धरण्याचा, कान पकडण्याचा एक अधिकार आहे ज्येष्ठ म्हणून, तर त्यांना तुम्ही ह्या दोन्ही प्रश्नांच्या बाबतीत काय सल्ला द्याल? ही दोन्ही प्रश्न मोठे आहेत. आणखीन एक प्रश्न आहे नदीच्या संदर्भात की कुंडलिका नदीचं पावित्र्य राखून ती पुनर्वापरण्यासाठी त्या पाण्याचा वापर करून आपला आता शहरामध्ये उंच उंच इमारती होत आहेत. उद्या एखाद्या इमारतीला वरच्या मजल्यावर आग लागली तर पाण्याची व्यवस्था, तेवढे पाण्याची व्यवस्था नाही, तेवढी होती ती पण बुजलेली आहेत किंवा पाण्याचा साठाही नाही. तर तिथे पंपिंग स्टेशन करून नदीवर एक अष्टमीला एक रोह्याला असं करून एक लाईन प्रत्येक वॉर्डात 2-2 फायर स्टेशन दिले आणि पाण्याचा वापर केला. ते ज्यावेळेला लागतील का असा प्रसंग आला का त्याला नगरपालिकेला फोन करून तो वाल खोलून पंप चालू करून त्या पाण्याचा वापर करू शकतो. अशा पद्धतीचं जर नियोजन केलं तर हे नियोजन स्मार्ट रोहामध्ये येऊ शकतं आणि उड्डाणपुलाचं सुद्धा स्मार्ट रोहामध्ये येऊ शकतं. नुसते गटारं, स्वच्छता, हा विकास रस्ते ही रुटीनची कामं आहेत, म्हणजे शाश्वत विकास नाही. ही जरी नगरसेवक निवडून नाही गेले तरी होतच राहतात, आता सुद्धा झालेली आहेत. पण ही जी मोठी कामं आहेत ही मोठी कामं होणे फार गरजेचं आहे. रोहाचे 2 सुपुत्रांचे नुसते आपण इमारतीला नावं दिलं म्हणजे विकास होत नाही. तर त्यांनी जो काम केलेला, जो कार्य केलेला आहे, उदाहरणार्थ आपण पांडुरशास्त्री आठवल्याच्या बाबतीत आपण नदीचं त्यांचं नातं सांगतो, म्हणजे तिचं निर्मलीकरण, तिचं पावित्र्य जपणं हे त्यांचं खरं काम पुढे नेता येईल. आणि पांडुरशास्त्री आठवल्याचं स्वाभिमान बाणा आहे किंवा त्यांचं काम आहे, म्हणजे नुसता इमारत नाव देण्यापेक्षा त्यांचं काम पुढे नेलं पाहिजे, हाच तुमचा त्याच्यामागे हो तोच उद्देश आहे. निश्चित. म्हणजे आता त्यांचं नाव मोठ्या इमारतीला दिलंय आणि ते चांगलं केलंय. तटकरे साहेबांचे आभार आहेत ह्याविषयी. त्यांनी सी.डी. देशमुखांचं पण स्मारक चांगलं बांधलेलं आहे टाउन हॉलच्या माध्यमातून आणि ह्या इमारतीला शास्त्रीजींचं नाव दिलं तेही चांगलं केलेलं आहे. पण ते होताना, ते करत असताना त्या ठिकाणचं पावित्र्यही त्या व्यक्तींचं पावित्र्य जपलं पाहिजे. आज नदी जर घाणेरडी असली तर त्या इमारतीला पांडुरंगशास्त्री आठवलेंचं नाव देऊन उपयोग नाही. आपल्यासोबत आता ज्येष्ठ पत्रकार दिलीप ओडके होते. त्यांनी या वयामध्ये सुद्धा आपली जी तळमळ आहे नदीच्या बाबतीतलं, त्यांचे जे प्रश्न आहे, त्यांचा जो लढा आहे तो अविरत चालू राहणार आहे. आणि इमारतीला जरी नाव दिलं, ते समाधान जरी व्यक्त करत असलं तरी आपली जी नदी आहे 12 मै वाहणारी आहे, रोहेकरांची जे एक जीवनदायिनी आहे, ती स्वच्छ करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि उद्या निवडून येणारे जे कोणी नगराध्यक्ष असतील आणि इतर लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांनी याकडे गांभीर्य लक्ष देतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. परंतु लढा त्यांनी चालू ठेवलेला आहे. तर या 2 प्रश्नांवर ज्येष्ठ पत्रकार दिलीप ओडके यांनी आपली भूमिका, आपली रोखठोक जे काय बाणा आहे तो दाखवून दिलेला आहे. मी संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला विनंती करतो की कुंडलिका नदीच्या दोन्ही तीरावरचा जो काय कचरा आहे, जे काही विद्रुपीकरण झालेलं आहे त्याकडे गांभीर्याने आपण लक्ष दिलं पाहिजे. हीच अपेक्षा या मुलाखतीच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. आणि काका, तुम्ही सलाम रायगडच्या ओपन स्पेसमध्ये या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा आभार. मी सलाम रायगडचे खूप खूप आभार मानतो किंवा कारण मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली आणि रोह्याच्या तळमळीचे प्रश्न मांडण्याची मला संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद.